जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ। कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय 5व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो। तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे चारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जिवे मारा, त्यामुळे देवाचा कोप होतो। तुम्हीही पूर्वी त्या वासना जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा। एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे। यात हेलेनी व यहुदी, सुनता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुती, दास व स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे। वाचलेले वचन देव बाप आशीर्वादित करू। आजचं वचन आम्हाला सांगते की तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला आपण मूर्तीपूजा म्हणायला पाहिजे। आणि ह्या सर्व गोष्टी आम्हाला आमच्या जीवनातून जिवे मारायच्या आहेत। म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर त्या आमच्या सर्व जीवनातून त्या काढून टाकायच्या आहेत, त्याचा काहीच अंश आमच्या जीवनामध्ये राहू द्यायचा नाही। आणि ह्या सर्वांमुळे देवाचा कोप आमच्यावरती येतो। देव आमच्यावरती देवाची जी कृपादृष्टी आहे ती कमी होते आणि देवाचं वचन सांगते की पाप आमच्या जीवनामध्ये जर आलं तर आम्हाला आमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे तो निराश होतो। आणि खरोखर 7व्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, तुम्ही पूर्वी त्या वासनात जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता। आणि खरोखर ह्या वासनांमध्ये आम्ही जगत होतो, तेव्हा आम्ही याच्यामध्ये चालत होतो, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपल्यापासून दूर करायची आहे। आणि विशेष म्हणजे आम्ही एकमेकांशी लबाडी करायची नाही आहे, कारण जे देवाने आमच्यामध्ये जो जुना मनुष्य होता त्याला आमच्या ज्या कृती होत्या जुन्या मनुष्याच्या त्या कृतीसह आम्हाला आमच्यामध्ये बदल करून त्या जुन्या मनुष्याला काढून टाकलेले आहे आणि नवीन मनुष्य आमच्या जीवनामध्ये निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केलेला आहे आणि त्याला आम्ही धारण केलं पाहिजे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। कारण परमेश्वर आमच्या जीवनामध्ये एक महान कार्य करणार आहेत आणि ह्या सर्व गोष्टीपासून आम्हाला दूर राहायचं आहे। मग यात हेलेनी, यहुदी, सुनता झालेला व न झालेला, बर्बर, स्कुती, दास व स्वतंत्र हा भेदच आपल्यामध्ये नाही, तर ख्रिस्त सर्व काही आहे आणि सर्वात ख्रिस्तच आहे, देव आहे, परमेश्वर आहे आणि आम्ही परमेश्वराला प्रथम स्थान दिलं पाहिजे। देवबाप करो ह्या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो आणि आजची जी सहभागिता आहे त्या सहभागितेसाठी सर्वांना जाण्यासाठी देवबाप तुम्हाला मला सहाय्य करो। आमेन।